Hello students, this is our paper first EVS 1101. Yesterday's lecture we have discussing about or learn about definition, principle and scope of environmental science. Okay, today's lecture we will discussing about interrelationship of ecology with other disciplines. Okay, so let's start. Firstly, introduction of ecology. So, the term of ecology was first introduced by Ernest Haeckel, okay, this scientist, 1834 to 1914, okay. This term is derived from Latin word. Oix means home and logos means to study or knowledge, okay. So, generally, ecology is defined as a study deals with interrelationship between living organisms and their environment. Okay, so जे पण all living organisms असतील, living factors असतील, all biotic factors. ओके, सो त्यांचं जे पण असणारं पॉप्युलेशन आहे किंवा ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत आणि त्यांचं जे पण असणारं एन्व्हायरमेंट आहे. ओके, त्यांचं एकमेकांशी असणारं जे पण इंटर रिलेशनशिप असेल आणि त्यांचं जे असणारं एन्व्हायरमेंट आहे. ओके, सो या सगळ्याला आपण इकॉलॉजी म्हणतो. दिस शोज दॅट देअर आर रिलेशनशिप बिटवीन इकॉलॉजी अँड अदर डिसिप्लिन्स विथिन बायोलॉजिकल सायन्सेस अँड other sciences. Okay, so there are various branches related to ecology. Okay, so let's see ecology. Okay, is the scientific study of the distribution, abundance and relations of organisms and their interaction with the environment. Okay, ecology includes the study of plants and animal populations, plant and animal communities and ecosystem. ओके, सो इकॉलॉजीमध्ये काय काय इन्क्लूड असतं किंवा कशाचं आपण स्टडी करतो तर प्लांट असतील, ॲनिमल्स असतील किंवा त्यांचं जे असणारं पॉप्युलेशन असेल. ओके, सो त्यांच्या ज्या पण असणाऱ्या कम्युनिटीज असतील आणि त्यांचं जे असणारी इकोसिस्टीम असेल. ओके, देर आर व्हॅरियस टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. तर ह्या सगळ्याचा आपण पुढे स्टडी करणार आहोत. ओके, देन इकोसिस्टीम डिस्क्राईब द वेब ऑर नेटवर्क ऑफ रिलेशन्स अमंग organisms at different scales of organization. Since ecology refers to any form of biodiversity, ecologists research everything from tiny bacteria's role in nutrient recycling to the effect of tropical rainforest on the earth atmosphere. Okay, so जी पण आपली बायोडायव्हर्सिटी असेल. ओके, त्यामध्ये आपण ऑल ॲनिमल किंवा प्लांट स्पेसीजचा स्टडी करतो. ओके, कुठल्याही रेअर स्पेसीज असतील, इंडेमिक स्पेसीज असतील. ओके, त्यांच्या ज्या पण असणाऱ्या न्यू व्हरायटीज असतील, त्यांच्या एकमेकांशी असणारं बिहेवियर, इंटरॅक्शन, पॉप्युलेशन, कम्युनिटीज. ओके, या सगळ्याचा स्टडी आपण त्यामध्ये करतो. द डिसिप्लिन ऑफ इकॉलॉजी इमर्ज फ्रॉम द नॅचरल सायन्सेस इन द लेट 19th century. Ecology is not synonymous with environment, environmentalism or environmental science. Ecology is closely related to the disciplines of physiology, evolution, genetics and behavior. Physiology means it is the scientific study of function and mechanism in a living system. Okay, so physiology मध्ये आपण जे पण लिव्हिंग सिस्टीम असेल. ओके, त्यांचं जे पण असेल फंक्शन असेल, त्यांचे ज्या कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्याचा आपण स्टडी करतो. ओके, देन इव्हॉल्युशन मीन्स द प्रोसेस बाय विच डिफरंट काइंड ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर बिलीव्ड टू हॅव डेव्हलप्ड फ्रॉम अर्लियर फॉर्म्स ड्युरिंग द हिस्ट्री ऑफ द अर्थ. ओके, सो इव्हॉल्युशनमध्ये आपण त्याचं जे पण असणारं त्यांची जी पण असणारी डेव्हलपमेंट असेल किंवा त्यांच्यामध्ये कधी इव्हॉल्युशन झालं, त्यांचा जो पण असणारा टाइम स्पॅन आहे. ओके, सो या सगळ्याचा आपण इव्हॉल्युशनमध्ये स्टडी करतो. देन जेनेटिक्स, इट इज द स्टडी ऑफ हेरिडिटी
अँड द व्हॅरिएशन ऑफ इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक. ओके, जे पण हेरिडिटी असेल किंवा डिफरंट व्हॅरिएशन असेल त्यामधलं. सो आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांचे जे पण असणारे जीन्स असतील, ओके, पास आउट होणारे वन जनरेशन टू अनदर जनरेशन. ओके, सो ह्याचा आपण जेनेटिक्समध्ये स्टडी करतो. अँड बिहेवियर, आणि त्यांचं सगळ्यांचं एकमेकांशी असणारं जे पण बिहेवियर असतील. ओके, सो ह्याचा स्टडी आपण इकॉलॉजी आणि त्याचे जे पण असणारे डिसिप्लिन्समध्ये येतो. Like many of the natural sciences, a conceptual understanding of ecology is found in the broader details of study, including like life processes explaining adaptation, जे पण त्यांच्यामध्ये होणारं अडॅप्टेशन असेल, जसं की आपण काल सांगितलं, ते स्वतःला त्या त्या कंडिशनला अडॅप्ट करून घेतात. जे पण ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, ओके, जे पण बर्ड्स असतील, डिफरंट टाईप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, ऑल टाईप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ते स्वतःला त्या त्या क्लायमॅटिक कंडिशनला किंवा त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे पण असणारं क्लायमेट असेल, एन्व्हायरमेंट असेल, इकोसिस्टम असेल, तर ते त्या क्लायमॅटिक कंडिशनला अडॅप्ट करून घेतात. ते स्वतःमध्ये अडॅप्टेशन घडवून आणतात. डिस्ट्रीब्युशन अँड ॲबिंडन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स, सो त्यांच्या पॉप्युलेशननुसार होणारं त्यांचं जे पण डिस्ट्रीब्युशन असेल किंवा ॲबिंडन्स असेल, ओके, जे पण त्यांच्यामध्ये असणारं वाढतं प्रमाण वगैरे असेल. ओके, सो दिस इज ऑल्सो including in ecology, the movement of materials and energy through living communities, the successional development of ecosystem. सो त्यांच्यामध्ये जी पण होणारी मटेरियल्सची मुवमेंट असेल फॉर एनर्जीसाठी किंवा सक्सेशनल डेव्हलपमेंट असेल, ओके, मीन्स वन जनरेशन टू अनदर जनरेशन, त्यांच्या थ्रू पास होणारे त्यांचे जे पण जीन्स असतील किंवा जे पण वेगवेगळे कॅरेक्टर्स असतील. ओके, तर हे सगळं सक्सेशनल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. किंवा जी पण त्यांची असणारी इकोसिस्टम असेल, द अबंडन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इन कंटेक्स्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. सो त्यांचं जे पण असणारं डिस्ट्रीब्युशन असेल, अबंडन्स असेल, ऑल्सो सी इन बायोडायव्हर्सिटी. ओके, सो introduction, their disciplines. The ecology is closely related to other biological disciplines. Using statistic help, the epidemiologists study the development of epidemics on the population and support the ecology. So जे पण इपिडर्मिओलॉजीचा स्टडी असेल त्याच्यामध्ये इन केस खूप फॉर एक्झाम्पल सध्याच्या काळामध्ये जे पण करोनाचं वाढतं प्रमाण आहे किंवा एखादा डिसीज असेल आणि त्याचं रिझन काय असेल, तर ठीक आहे, आत्ता जास्ती प्रमाणात करोनामुळे लोक जे आहेत तर ते लोकांची डेथ होते. ओके, तर ते प्रमाण खूपच जास्त इन्क्रीज झाले. ओके, तर मग ह्याचं जे रिझन असेल तर काय, करोना व्हायरस किंवा त्याचा जो होणारा संसर्ग आहे. ओके, तर ते जे पण असणारं महामारी विज्ञान चा जो स्टडी करतो आपण, त्याचा जो पण रेट असेल, कधी इन्क्रीज होतो, कधी डिक्रीज होतो. ओके, तर ह्या सगळ्याचा स्टडी त्याच्यामध्ये येतो इपिडर्मिओलॉजी स्टडी डेव्हलपमेंट आणि एपिडेमिक्समध्ये. ओके, आणि त्याच्या थ्रू स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्ट करून ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्याचं दाखवलं जातं. ओके, द इकॉलॉजी नीड्स फिजिओलॉजी to understand how the organisms work and how this way of work act on the relationship between the living beings. Okay, सो फिजिओलॉजीचा पण इथे स्टडी केला जातो. जे पण आपण बघितलं की लिव्हिंग सिस्टीम असेल, त्यांचं जे पण असणारं मेकॅनिझम असेल किंवा फंक्शन्स असतील. ओके, द केमिस्ट्री दॅट कॅन हेल्प ऑन द स्टडी ऑफ द केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व्ड on the environment and on the organisms support us on this kind of study too. ओके, केमिस्ट्रीचा कसा हेल्प होतो इकॉलॉजीमध्ये किंवा कसा स्टडी करतो आपण, तर जे पण होणारी ठीक आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, ऑल इन्क्लुडेड इन इकॉलॉजी. ओके, सो त्यांचं जे पण असणारे एन्व्हायरमेंटमध्ये व्हॅरियस टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन चालू असतात. ओके, जसे की वॉटर सायकलमध्ये असतील किंवा
फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये कुठलीही प्रोसेस येऊ द्या तर त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते. ओके, सो त्याचा पण स्टडी ह्यामध्ये केलं जातं. हेल्प्स ऑन द स्टडी ऑफ हाऊ द लिव्हिंग बीइंग्स इव्हॉल्व थ्रू द इयर्स अँड how these same living beings are supposed to change on the future with all the environment changes that are happening. Obviously genetics are fundamental to this kind of study too. Okay, so जेनेटिक्सचा सुद्धा ह्यामध्ये स्टडी केला जातो. जसं की आपण बघितलं जे पण त्यांचं असणारे हेरेडिटी असेल किंवा त्यामध्ये त्यांचं जे असणारं व्हॅरिएशन असेल, ओके, इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स असतील, सो ह्याचा पण स्टडी इकॉलॉजीमध्ये केला जातो. सो सी दिस डायग्राम, इकॉलॉजी अँड रिलेटेड देअर ब्रांचेस, इंजिनिअरिंग, सोशल सायन्सेस, कॉम्प्युटेशनल सायन्सेस, जिओलॉजिकल सायन्सेस, ओके, आणि साईडला मॉडेल्स, थेअरी, data, environmental knowledge. Okay, the relationship of ecology to other disciplines crucial to solving environmental problems rest on a base of data, theory and models, and requires a linkage of ecology with engineering, geological science, computational sciences and social sciences. Okay, जे पण असणार तुमचं एन्व्हायरमेंटल नॉलेज असेल त्या थ्रू मिळणार आपला जो पण डेटा कलेक्शन असेल आपलं, ओके, त्यात त्या पण असणाऱ्या थेअरी असतील. ओके, सो त्या सगळ्या थेअरीज मॉडेल्सचा स्टडी करून इकॉलॉजीचं जे पण असणार आहे इकॉलॉजीचे जे पण टाईप्स आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार. तर तुमच्या लक्षात येईल की आपण त्यांचं जे पण असणारं पॉप्युलेशन आहे किंवा मॉर्टॅलिटी रेट असेल, नॅटॅलिटी रेट असेल तर तो कसा काउंट केला जातो. ओके, सो त्याला जो पण त्याचा डेटा असेल किंवा एकाच एरियामध्ये किती प्रकारचे प्लांट स्पेसीज असतील, किती प्रकारचे ॲनिमल स्पेसीज असतील, त्यांचं एकमेकांशी असणारं इंटरॅक्शन, त्यांचं पॉप्युलेशन कसं काउंट करतात. ओके, सो दिस इज द ecology and their disciplines. The relationship between ecology and other sciences like epidemiology, using statistic help. The epidemiology study the development of epidemics on the population and support the ecology. So जसं की आपण बघितलं epidemiology त्याच्यामध्ये जे पण स्टॅटिस्टिकची हेल्प करून त्याचा स्टडी केला जातो, त्यांचा जो पण रेट असेल पॉप्युलेशनचा तो काउंट केला जातो, सपोर्ट द इकॉलॉजी. इव्हॉल्युशन हेल्प्स ऑन द स्टडी ऑफ हाऊ द लिव्हिंग बीइंग्स इव्हॉल्व्ड थ्रू द इयर्स अँड हाऊ दीज सेम लिव्हिंग बीइंग्स आर सपोज टू चेंज ऑन द फ्युचर विथ ऑल द एन्व्हायरमेंट चेंजेस that are happening. Obviously genetics are fundamental to this kind of स्टडी टू. ओके, इव्हॉल्युशन म्हणजे त्यांच्यामध्ये जो पण असणारे टाइम स्पॅन असेल किंवा त्यांच्यामध्ये जे पण झालेली डेव्हलपमेंट असेल. ओके, सो ह्या सगळ्याचा स्टडी आपण इव्हॉल्युशनमध्ये केला जातो. देन फिजिओलॉजी, द इकॉलॉजी नीड्स फिजिओलॉजी टू अंडरस्टँड हाऊ द ऑर्गॅनिझम्स वर्क अँड हाऊ दिस वे ऑफ वर्क ॲक्ट ऑन द रिलेशनशिप बिटवीन द लिव्हिंग बीइंग्स. The chemistry that can help on the study of chemical reaction involved on the environment and on the organism support us on this kind of study too. The ecology is closely related to other biological disciplines. Okay, physiology का important आहे तर जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांचं जे पण असणारं फंक्शन्स असतील, कॅरेक्टरिस्टिक्स असतील, मेकॅनिझम्स असतील लिव्हिंग सिस्टीममधले तर त्याचा स्टडी ह्यामध्ये केला जातो. देन केमिस्ट्री, देर आर व्हेरियस केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्ड इन आवर एन्व्हायरमेंट. ओके, दीज ऑल आर ब्रांचेस रिलेटेड टू ecology. Ecological processes and systems are quantified and understood using applied mathematics, statistics and sometimes computer sciences. ओके, सो आपण जो पण डेटा कलेक्ट करणार आहेत किंवा डिफरंट थेअरीज यूज करणार आहेत किंवा जे पण आपण स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्ट करणार आहोत तर ते कसं थ्रू आपण ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवणार ना, तर ऑब्वियसली आपण त्यामध्ये कॉम्प्युटेशनल सायन्सचा पण यूज करतो. अप्लाइड मॅथमॅटिक्स असेल, स्टॅटिस्टिक असेल. ओके, अँड समटाईम्स कम्प्युटर सायन्स.
To fully understand an ecosystem, you need to understand its physical environment. This will require some understanding of basic physics and, depending on the environment, is also likely to require elements of meteorology, oceanography, limnology, geology, geography, and limnology. To understand the living things that make up an ecosystem, you need to understand aspects of biology, botany, and biochemistry. Thermodynamics will also help, as might genomics and molecular chemistry. ओके, सो जे पण असणाऱ्या अदर ब्रांचेस सुद्धा आहेत, मेटेरोलॉजी असेल, ओशनोग्राफी असेल, ओके, जिओग्राफी असेल, या सगळ्या सुद्धा also branches of related to ecology. Okay, then biology असेल, botany and biochemistry, these are also helps to ecology. Thermodynamic will also help, जसं की तुम्हाला सांगितलं ते पण आपण नंतर इन डिटेल्स बघणार आहोत. देर आर 4 टाइप्स ऑफ thermodynamics law: first law, second law, third law, and fourth one is zeroth law. Okay, then other disciplines related to ecology, that is morphology असेल, physiology, genetics, evolution, molecular biology, developmental biology, then behavioral biology, study chemistry, geology, physics, meteorology. Okay, with the above disciplines, it is expected that the scientists can improve their understanding on the relationship between living organisms and their environment. सो या सगळ्याचा स्टडी करून किंवा या सगळ्या ब्रांचेस कशाशी रिलेटेड आहेत तर इकॉलॉजीमध्ये. दिस इज व्हेरी वाईड टॉपिक. ओके, सो इन डिटेल आपण हळूहळू बघणारच आहोत. ओके, सो दिस इज interrelationship of ecology with other disciplines.